शनिवारपासून हत्ती, कोले, षण्मुगम स्मृतिचषक शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ. 14 आणि 16 वर्षाखालील गटात एमआर हायस्कूलच्या मैदानावर रंगणार सामने. 15वे वर्ष 3 दिवसांच्या स्पर्धेत विजेत्या संघासह वैयक्तिक पुरस्कारांचीही लयलूट. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे शनिवारपासून रुद्राप्पा हत्ती, आप्पासाहेब कोले, षण्मुगम स्मृतिचषक शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 14 आणि 16 वर्षाखालील गटातील या स्पर्धेचं यंदाचं 15वं वर्ष असून एमआर हायस्कूलच्या मैदानावर 9 साइड पद्धतीनं 3 दिवस सामने रंगणार आहेत. अजित क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रुद्राप्पा हत्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत 2 दशकं आंतरराज्य स्पर्धांची परंपरा रुजवली. एमआर हायस्कूलचे माजी क्रीडा शिक्षक आप्पासाहेब कोले यांनी अनेक फुटबॉलपटू घडवून गडिंग्लजच्या फुटबॉलचा नावलौकिक वाढवला. पुण्याचे पंच षण्मुगम यांनी अजित क्रीडा मंडळाच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तांत्रिक जबाबदारी सांभाळत अथक परिश्रम घेतले. या तिघांच्या योगदानाची नव्या पिढीतील फुटबॉलपटूंना ओळख व्हावी या उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केली जाते. पुढील महिन्यात होणाऱ्या शासकीय स्पर्धांच्या तयारीसाठीही या स्पर्धेचा उपयोग होणार आहे. स्थानिक संघासह ग्रामीण भागातील गिजवणे आणि गारगोटी येथील संघांना स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आलंय. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना पारितोषिकांसह उत्कृष्ट गोलरक्षक, बचावपटू, मध्यरक्षक, आघाडीपटू आणि स्पर्धावीर अशा वैयक्तिक पुरस्कारांनी खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. रविवारी सायंकाळी उपांत्य फेरीचे सामने तर सोमवारी सायंकाळी अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेत संघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन गडिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केलंय. समन्वयक महेश पोवार, किरण लोखंडे आणि त्यांचे सहकारी स्पर्धेचं नियोजन करतायत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.